नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. ईस्टर्न रेल्वेकडून अप्रेंटिसशिप पदांसाठी व्हॅकन्सीज निघालेल्या आहेत. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे येणारे नवीन नोटिफिकेशन, जॉब व्हॅकन्सीज, अप्रेंटिस व्हॅकन्सीज नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी आमच्या चॅनलवर पाहायला मिळत राहतील. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. हे नोटिफिकेशन जे आलेलं आहे ईस्टर्न रेल्वे रिक्वायरमेंट सेल कोलकाता येथून हे नोटिफिकेशन आलेलं आहे. नोटिफिकेशन फॉर एंगेजमेंट ऑफ ॲक्ट अप्रेंटिस फॉर ट्रेनिंग स्लॉट इन ईस्टर्न रेल्वे युनिट नोटीस नंबर RRC/ER/ॲक्ट अप्रेंटिस /2024 करता या वॅकन्सी इथं आलेल्या आहे. त्याचा आपण शेड्यूल पाहून घ्या इथं. तर डेट ऑफ पब्लिकेशन नोटिफिकेशन जे आलेलं आहे ते 9/9/2024 या तारखे रोजी हे नोटिफिकेशन येतं आलेलं आहे. आणि ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्यासाठी जी तारीख आहे ती 24/9/2024 हे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्यासाठी चालू होणार आहे. आणि लास्ट डेट जी आहे ऑनलाईन फॉर्म भरण्याची ती 23/10/2024 रोजी तुम्ही या तारखेपर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकतात. या ठिकाणी पुढची जी माहिती आहे आपण सर्व या ठिकाणी पाहूया. हे नोटिफिकेशन तुम्हाला पूर्ण डाउनलोड करायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये PDF लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही हे सर्व PDF इथं डाउनलोड करू शकता आणि व्यवस्थित सगळं वाचू शकता. मी फक्त माहिती देण्याकरता हा व्हिडिओ बनवत आहे. त्यानंतर कोणत्या ठिकाणी किती जागा आहे आपण या ठिकाणी सर्व पाहून घेऊया. तर पहिलं जे दिलेलं आहे ते हावडा डिव्हिजन इथं दिलेलं आहे. हावडा डिव्हिजनमध्ये ज्या टोटल व्हॅकन्सीज ज्या दिलेल्या आहे त्या 659 इथं हावडा डिव्हिजनमध्ये व्हॅकन्सीज दिलेल्या आहे. तुम्ही सर्व ट्रेड वाईज सर्व वाचू शकता. खाली PDF लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. त्यानंतर जर हावडा डिव्हिजनच्या नंतर दुसरं जे डिव्हिजन आहे ते लिलोहा वर्कशॉप आहे. लिलोहा वर्कशॉप इथं दिलेलं आहे. त्यामध्ये 612 एवढा टोटल पोस्ट आहे. त्यानंतर जे आहे ते शालदा डिव्हिजन आहे. शालदा डिव्हिजनमध्ये 440 इथं अप्रेंटिसशिपसाठी व्हॅकन्सीज निघालेल्या आहे. त्यानंतर पुढचं आपण पाहूया. त्याच्यानंतर जे आहे ते कंचनापारा वर्कशॉप आहे. कंचनापारा वर्कशॉपमध्ये 187 जागांसाठी इथं व्हॅकन्सीज आलेल्या आहे. त्यानंतर जो आहे तो मालदा डिव्हिजन आहे. मालदा डिव्हिजनमध्ये 138 जागांसाठी इथं पंपर व्हॅकन्सीज आहे. त्यानंतर जे आहे ते आसनसोल डिव्हिजन आहे. आसनसोल डिव्हिजनमध्ये टोटल पोस्टच्या दिलेल्या आहे त्या 412 इथं जागा निघालेल्या आहे. त्यानंतर आहे जमलपूर वर्कशॉप. जमलपूर वर्कशॉपमध्ये 667 सगळ्यात जास्त व्हॅकन्सी ज्या दिलेल्या आहेत त्या इथं दिलेल्या आहे. अशा पद्धतीने त्या सर्व व्हॅकन्सीज दिलेल्या आहेत. त्यानंतर आपण एलिजिबिलिटी कंडिशन जे आहेत एज आपण या ठिकाणी पाहूया. तर कमीत कमी तुमचं वय जे आहे ते 15 वर्ष पूर्ण पाहिजे आणि जास्तीत जास्त 24 वर्ष म्हणजे 15 ते 24 वर्ष वयोगटातील उमेदवार इथं ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकतात. त्यानंतर 5 वर्षाचा जो रिलॅक्सेशन दिलेलं आहे ते SC/ST कॅन्डिडेटसाठी इथं रिलॅक्सेशन दिलेलं आहे. आणि 3 वर्षाचे रिलॅक्सेशन दिलेलं आहे ते OBC NCL जे कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी दिलेलं आहे. आणि 10 वर्षाचं जे दिलेलं आहे ते बेंचमार्क डिसेबिलिटी PWD कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी इथं दिलेलं आहे. त्यानंतर आपण एज्युकेशन क्वालिफिकेशन इथं पाहूया. तर तुम्ही इथं 10वी पास असणे आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर कमीत कमी 10वीमध्ये तुम्हाला 50% मार्क्स असणे आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट म्हणजे तुमच्याकडं NCVT किंवा SCVTचं सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. ITI तुम्ही असणे आवश्यक आहे. आणि तुमचं सिलेक्शन जे होणार आहे ते 10वीच्या
50% गुण आणि ITIचे जे 50% गुण आहे याच्या ॲव्हरेजवर तुमचं इथं सिलेक्शन होणार आहे. या ठिकाणी त्यांनी एक्झाम्पल म्हणून इथं दिलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमचं मार्क इथं कॅल्क्युलेशन करू शकतात. आणि इथं ॲप्लिकेशन फी जी दिलेली आहे ती ॲप्लिकेशन फी इथं 100 रुपये इथं दिलेले आहे. नॉन रिफंडेबल फी आहे. आणि SC ST PWD ज्या वुमन आहे त्यांच्यासाठी फी नाही आहे इथं. आणि ऑनलाईन पद्धती फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला RRCER कोलकाता या वेबसाईटवरून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने इथं फॉर्म भरू शकतात. त्यानंतर कोणकोणते डॉक्युमेंट इथं अपलोड करायचे आहे ते सर्व इथं त्यांनी दिलेलं आहे. तुम्ही इथं सगळं वाचू शकता. आणि आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या PDF ची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही हे डाउनलोड करून व्यवस्थित वाचू शकता. हा व्हिडिओ फक्त मी माहिती देण्याकरता बनवत आहे. सर्व इथं तुम्ही वाचू शकतात. इथं सर्व त्यांनी माहिती इथं दिलेली आहे. तुम्हाला व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे येणारे नवीन नोटिफिकेशन, गव्हर्नमेंट शासन निर्णय, गव्हर्नमेंट GR तुम्हाला सर्वात आधी आमच्या चॅनलवर पाहायला मिळत राहतील. हा व्हिडिओ फक्त माहिती देण्याकरता बनवलेला होता. व्हिडिओ चांगला वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या PDF ची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही ही PDF डाउनलोड करू शकता आणि व्यवस्थित सर्व वाचू शकतात.